तर मला वाटतं ते प्रकाश आंबेडकर साहेबांच्या रूपामध्ये आपण सगळ्यांनी करावं. का तुम्हाला सांगतो, कारण की साहेब कितीही मोठ्या मीटिंग मध्ये कुठेही मोठ्या कामामध्ये जर असला आणि आम्ही जर फोन केला तर साहेब त्यांचा फोन आम्हाला रिटर्न येतो. काय काम आहे विचारून ते काम विचारपूर्वक तुम्हाला सांगतो पार करतात. पण साहेब बाकीच्या मंत्र्यांचं जर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला सांगतो घोड्यावरूनच शेळ्या राखायचे, घोड्यावरूनच शेळ्या हाकायचे. साहेब हे कुठेतरी आपल्याला आपल्या पक्षाला कमजोर करण्याचं काम हे लोक करत आहेत. हे आपण जबाबदारी आपण तुम्हाला सांगतो की आम्हाला माहित आहे की तुम्ही हुशार आहात, तुम्ही पहिल्या युवराजासारखे नाही. आपल्याला तळागाळातलं सगळं माहित आहे. पहिल्यांदा साहेब इमानदारीने माझ्या दोन्ही लेकरांचे होते त्यावेळेस आमदार होतो, मी जिल्हा प्रमुख होतो, एकदाही फोन उचलला नाही, मला फोनही नंबर माहित नाही. पण सर्वांनी श्रीकांत शिंदे साहेबांची सुद्धा तीच परिस्थिती आहे. केव्हाही जर फोन केला तर तुम्हाला सांगतो त्या फोनला प्रतिसाद असतो आणि काम जाग्यावरतीच त्या ठिकाणी करण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर श्रीकांत शिंदे साहेबांकडे असतो. तर बाकीच्या मंत्र्याला जर आम्ही फोन केला तर साहेब आमचा फोनही जात नाही आणि रिटर्न तिकडून फोनही येत नाही. म्हणून साहेब म्हणाल जास्त जर बोललं तर तुम्हाला माहिती आहे पुन्हा रंधनाचा राक्षस होतो साहेब. त्याच्यामुळं आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती की साहेब अशा डुप्लिकेट लोकांना मी म्हणणार नाही, पण पक्षवादी साहेब पक्षवादी आपल्याला साहेब मी तर खास करून तुम्हाला सांगेल की माझं स्वप्न आहे साहेब की येणाऱ्या उद्याच्या 2029ला साहेब आपण जर सगळ्या जणांनी प्रकाश आंबेडकर साहेबांसारख्या सगळ्या जिल्हा प्रमुखांनी सगळ्या आमदारांनी सगळ्या मंत्र्यांनी तुम्ही जशी पायाला फिगरी लावली तसं जर काम मला वाटते माझ्या सगळ्या नेत्यांनी जर केलं तर येणाऱ्या विधानसभेवरती माझ्या छत्रपती शिवरायांचा भगवा फिरल्याशिवाय राहणार नाही. पण साहेब काहीच नाही, नुसतं लोकांमध्ये जायचं आणि असं करायचं साहेब होत नाही. साहेब खरे झालेले आहे याला बाजूला मी म्हणणार पण यांना चांगली जबाबदारी घ्या. त्याच्याच्यानं होत नाही, ऐकू येईन बोलता येईन चलता येईन. साहेब एम पोरं आहेत ना शेळ्या बाजूला करा साहेब, त्या शेळ्याच्या मागे वाघ नसते, त्या वाघाने जर मला वाटतं आपण जर पुढे जर केलं तर निश्चितपणे शिवसेनेला येणाऱ्या 2029ला पुन्हा एकदा सन्माननीय शिंदे साहेब हे मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही एवढी मला खात्री आहे. साहेब आजही तुम्हाला सांगतो या ठिकाणी सन्माननीय महायुतीचं सरकार आहे साहेब. अंतकरणातून तुम्हाला सांगतो की या ठिकाणी हे महायुतीचं सरकार जर कुणामुळे आलं असेल तर मित्र सांगा इमानदारीने सांगा कुणामुळे आलं, सांगा कुणामुळे आलं. साहेब चेहरा शिंदे साहेबांचा साहेब लोक शिंदे साहेबांवरती प्रेम करत होते साहेब. लाडकी बहीण अक्षरशः ढसढस लढत होती की आम्हाला आतापर्यंत एक कुणीही रक्षाबंधनला काही वेळ दिवाळीला तुम्हाला सांगतो आमच्या बहिणी बिना साड्याच्या राहिल्या, पण शिंदे साहेबांच्या आशीर्वादामुळे माझ्या लाडक्या बहिणीची रक्षाबंधन आणि दिवाळी सुद्धा चांगली झाली आणि या ठिकाणी या महाराष्ट्रावरती महायुतीचं सरकार बसलं. हे साहेब सूर्याला दोन्ही हाताने जर झाकलं तर लपल्या जात नाही साहेब. हे मी नाही, या महाराष्ट्रातला सर्वसामान्य शिवसैनिक, सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, सर्व जाती धर्मातले लोक एकच म्हणतात नाही नेता असावा तर शिंदे साहेबांसारखा असावा. हे मी म्हणत नाही साहेब, या महाराष्ट्रातली जनता म्हणते. म्हणून आपल्याला हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये साहेब तुम्ही आमच्यावरती जी जबाबदारी टाकसाल ती जबाबदारी